नमस्कार. 11 तारखेच्या आपण चालू घडामोडी बघत आहे. तर चला तर बघू पहिला क्वेश्चन. पहिला डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच नासा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे. तर आता हे तर डायरेक्ट लक्षात ठेवायचं, नासाचं हेड केलेलं आहे. नासाला काय म्हणतो आपण? नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एजन्सी. हे नासा ही कुठली आहे? USA ची आहे. नासा कुठली आहे? USA ची आहे. आणि तिथं काय केलेलं आहे? हेड बनवलेलं आहे. कुणाला बनवलं आहे हेड? कुणाला केलेलं आहे? तर जेरेड इसाकमन ह्याला काय केलेलं आहे? जेरेड इसाकमन ह्याला काय केलेलं आहे? नासाचा हेड केलं आहे. नासाचा हेड केलेला आहे. एवढंच लक्षात ठेवा. कुणाला? जेरेड इसाकमन. कसं लक्षात त्याचं ठेवायचं ते ठेवा. हे काय करायचं आहे? हे कशाचे हेड झालेत? नासाचे हेड झालेत. नासा कधी स्थापन झाले ते 1958ला. नाही, हे 21 बघून काय कधी स्थापन झाली ते लक्षात नाही एवढं. पुढला क्वेश्चन बघू आपण. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 1 जुलै उत्पादन हे वॉल कुठं ते केलेले आहे? हे सौदी अरेबियामध्ये केलेले आहे. कुठं? सौदी अरेब. एवढं लक्षात ठेवा. आता पुढलाच सुनीता विल्यम्स यांची नासासोबत कोणतं? SpaceX सोबत कोणतं मिशन? क्रू 9. कशासाठी सुनीता विल्यम्सला वापस भारतात आणायचं? USA हे म्हणजे पृथ्वीवर आणण्यासाठी. आणि ते सध्या कुठं आहेत? स्पेस स्टेशनला आहेत. आणि कशाच्या गेलं त्या? बोईंगच्या कंपनीमध्ये गेलं त्या. आणि जहाज कोणतं होतं? स्टारलाईन जहाज होतं. स्टारलाईन. एवढं लक्षात ठेवा. पुढला क्वेश्चन बघू. अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या आयोगाच्या 86व्या सत्राच्या अध्यक्षपदी भारताची निवड करण्यात आली? आता बघा, युनायटेड नेशन ह्याचं काय झालेलं आहे? आता नार्कोटिक्स म्हणतो त्यालाच काय म्हणतो? अंमली पदार्थ नार्कोटिक्स आयोग म्हणतो आपण त्याला. अंमली पदार्थ आयोग. ह्याचा काय केलेलं आहे? अध्यक्ष कोणाला केलेलं आहे? भारताला केलेलं आहे. एवढं पक्ष लक्षात ठेवायचं. नार्कोटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोण आहे? भारत आहे. पुढला क्वेश्चन बघू. अलीकडेच क्लाउडिया सिनबाम हे कोणत्या देशाचे हे राष्ट्रपती घेतलेले आहे ना शपथ म्हणून? हे कुठं? मेक्सिको. 9 वर्ष रोष हसनास कशाशी? यहुदीशी संबंध आहे. यहुदी. कोणत्या भाषेत कोणत्या ह्याला भेटलं आहे? अस्मिया. आपली मराठी एक लक्षात ठेवायची. मराठी पाली प्राकृत. अस्मिया आणि बंगालीच ना. अस्मिया आणि बंगाली. 5 भाषेला भेटलेला आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने अलीकडे कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित करायचा आहे? आता काय केलेलं आहे? 21 डिसेंबर. हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं. हे कशासाठी? ध्यान, मेडिटेशन. आणि हे जे रिकमेंडेशन कोण करणार होता? भारतच करणार होता. तर आता सांगा, ह्या वर्षीचं खेळ दिवस कधी चालू झालेला आहे? इंटरनॅशनल खेळ दिवस 11 जून साली. पोटॅटो डे कधी? पोटॅटो डे 30. आणि फुटबॉल दिवस हे ह्या वर्षी चालू झालेले दिवस आहेत. 25 मे. 30 मे काय? 30 मे पोटॅटो डे. आणि अजून एक कोणता एक चालू झालेला आहे अजून? संविधान हत्या दिवस कधी? 25 जून. हे लक्षात ठेवायचं. 21 डिसेंबर. आणि 21 जूनला काय चालू केलेलं आहे? योग दिवस 2015पासून. पुढला क्वेश्चन. आता काय झालेलं आहे? नेपाळ भारत हे क्वेश्चन समजून घ्या तुम्ही. नेपाळ भारत आणि बांगलादेश यांचा ट्रायलॅटरल करार आहे. कशासाठी? एनर्जी म्हणजे लाईट, इलेक्ट्रिसिटी. कुठं हे करायची? नेपाळमधनं कुठं जाणार आहे? बांगलादेशला जाणार आहे. अलीकडे ते अहिल्यानगर कुठलं आहे? अहमदनगर. त्याचं नाव बदलून हे अहिल्यानगर. ब्ल्यू लोनसाठी कोणासाठी? एक्सिस बँक. हे क्वेश्चन तुम्ही वाचत जावा. नुकतं हे बघू. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने अलीकडे भारताच्या पहिल्या ब्ल्यू लोनसाठी कोणाशी भागीदारी केलेली आहे? तर ॲक्सिस बँक. नुकतं चर्चेत असलेलं वादळ दर्राग असं वादळ आहे. हे वादळ कुठं आलं? तर ब्रिटनमध्ये आलं. एवढं लक्षात ठेवायचं. ब्रिटन, UK. एवढं डायरेक्टली क्वेश्चन लक्षात ठेवा. बुकर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? सामंता हार्वे. आणि कोणता? ह्याच्यासाठी ऑर्बिटलसाठी भेटलेला आहे. ऑर्बिटल. भारतीय हवा 92वा स्थापना दिवस कुठं साजरा केला? अमरप्रीत सिंग हे कोण आहेत? हेड आहेत. पण कुठं स्थापन केला आहे हा? कुठं? चेन्नई. मारिया बीच. पुढला क्वेश्चन. आता काय झालेलं आहे? हे लक्षात ठेवा. जे पी नड्डा यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कशासाठी? तीव्र क्षयरोग निर्मूलन राष्ट्रव्यापी मोहीम केलेली आहे. कोणती? तीव्र क्षयरोग
आणि हा कार्यक्रम किती दिवसाचा आहे? 100 दिवसाचा आहे. तीव्र क्षयरोग निर्मूलन राष्ट्रीय मोहीम चालू केलेली आहे राष्ट्रवादी. कोणी केली? जे पी नड्डा. जे पी नड्डा कोण आहेत ते रे? आपले हेल्थ मिनिस्टर. आणि हा कार्यक्रम ह्यांनी कुठे केलेला आहे? हरियाणामध्ये केलेला आहे. तिथं काय केलं आहे? निश्चय सेवा पण चालू केलेली आहे. निश्चय सेवा म्हणजे काय राहणार आहे? एक बस राहणार आहे आणि ते काय करणार आहे? फिरती बस असणार आहे. तिथं म्हणजे हे पण करणार, टी व्हीचे सॅम्पल हे करणार. कुठं चालू केले? जे पी नड्डा यांनी हे राष्ट्रव्यापी मोहीम हरियाणामध्ये चालू केलेली आहे. आणि आपलं टार्गेट कधीच आहे? TB-पर्यंत. देश हारेगा TB जितेगा. नाही, TB हारेगा देश जितेगा हे ऐकलं नाही. 2025पर्यंत आपलं टार्गेट आहे. ओके. आणि TBच्या सगळ्यात जास्त केसेस कुठे आहेत? तर भारतात आहेत. पुढला क्वेश्चन. चर्चेत असलेला अनलिस्ट बोरिस जॉन्सन हे कुठले आहेत? UKचे आहे. त्यांची बुक आहे अनलिस्ट बोरिस जॉन्सन. नुकतेच नासाने युरोपाची तपासणी करण्यासाठी युरोपा क्लिपर हे कशाचा उपग्रह आहे? हा युरोपा गॅनिमेट. आणि हे कोणाचे उपग्रह आहे? गॅनिमेट हा सगळ्यात मोठा आहे. हा गुरुच आहे. अलीकडे भारत सरकारने कोणत्या देशाची राजनीती? कनाडासाठी हकलून दिलं आहे आपण त्यांना. पुढला क्वेश्चन. भारतातील पहिला हायपरलूप ट्रेन चाचणी अलीकडे कुठे स्थापित करण्यात आलेले आहे? हे क्वेश्चन बघा. आता हायपरलूप म्हणजे काय असते हे कन्सेप्ट बघून घ्या. हायपरलूप ट्रेन म्हणजे काय करणार? एक पाईप असणार. ह्या पाईपमधनं ज्याच्या व्हॅक्यूम क्रिएट केलं जाणार आणि ते मॅग्नेटिक खाली एक मॅग्नेट असणार आणि वर एक मॅग्नेटिक अशी ट्रेन असणार. आणि ह्या ट्रेनचा 1100 किलोमीटर प्रति हवर हा हिचा म्हणजे स्पीड असेल ट्रेनचा स्पीड. आणि ह्याच्यातनं ही ट्रेन जाणार. आता ड्रॅग फोर्स काहीच नसल्यामुळं तेवढा म्हणजे हे पाईपमधनं असणार. आणि ही कसं जास्त म्हणजे कॉस्टली पण जाते. कॉस्टली पण जास्त जाते. त्याच्यासाठी वे बनवण्यासाठी जास्त खर्च पण येतो. कारण की मध्ये व्हॅक्यूम करणं आहे आणि व्हॅक्यूम नसेल तर ड्रॅग फोर्स नसणार आहे. त्यामुळे जास्त हे पण म्हणजे स्पीड भेटू शकेल त्याला. आणि हे कोणी हे आयडिया कोणाची आहे? IIT मद्रास. आता ही जी 450 मीटरची ट्रायल घेतलेली आहे. तर हे कोणाकोणी ट्रायल घेतली? IIT मद्रास. मद्रास एक लक्षात ठेवायचं. सेकंड इज रेल्वे, इंडियन रेल्वे. आणि टर्टर स्टार्टअप एक आहे आमच्यामध्ये. हे तिघजण मिळून आहेत, हे लक्षात ठेवायचं. IIT मद्रास. ओके. समजलं असेल तुम्हाला हायपरलूप कशासाठी म्हणतात. आता पहिला ट्रॅक सायबर पॉलिसी डायलॉग कुठे चालू केलेला आहे? सिंगापूरमध्ये चालू केलेला आहे. सिंगापूर. 4 दिवस उड्डाण महोत्सव कुठं चालू झालेला आहे? हिमाचल प्रदेश. आणि प्रोबोवो सुबियांतो कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत? इंडोनेशिया. अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी बंडखोर सैन्यामुळे देश सोडला आहे? तर आता हे डायरेक्ट देशाचं अपोलो सांगितलं होतं. हे कुठलं? सिरियाचे आहेत. हे सिरियाच्या राष्ट्रपतीनं देश सोडलेला आहे. मध्ये कुठलं? बांगलादेशनं शेख हसीना हिनं पण काय केलं तर देश सोडला होता. आणि इथं काय झालेलं आहे म्हणजे आतंकवादी नाही म्हणू शकत, आतंकवादीच आहेत असं काही नाही. ते त्यांनी इथं हे केलेलं आहे. आता भारतीय नौदलाने नसीम अल बहार कोणासोबत हा संयुक्त सगळे अभ्यास कोणासोबत झालेला आहे? म्हणजे नेव्हीचा आहे, सागरी नेव्ही. आणि कोणासोबत झालेला आहे? हा ओमानसोबत झालेला आहे. आणि ईस्टर्न ब्रिज बी कोणासोबत असतो? ओमानचा असतो. T20 महिला क्रिकेट हे कुठं झालेले होते? ह्याच्यात विजेता कोण आहे? न्यूझीलंड. आणि झाले ते कुठं? UAE. होणार कुठे होते? बांगलादेशमध्ये होते. 16वी ब्रिक्स परिषद कुठं? रूसमध्ये. आणि कझान घोषणापत्र आता तिथलं झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिन कधी साजरा केला जातो? आता हा एव्हिएशन मिनिस्ट्रीचा डे आहे. उड्डाण डे म्हणतो आपण त्याला. हवाई डे, एव्हिएशन डे. हा कधी? 7 डिसेंबरला केला जातो. 7 डिसेंबर एक घोषणापत्र झालं ते बघायचं. 7 डिसेंबर 1944ला वॉशिंग्टन DC मध्ये कोणतं घोषणापत्र झालं हे केलं. त्यालाच 80 वर्ष होतात. म्हणून हा 7 डिसेंबर हा साजरा करण्यात येतो आहे. ट्रॅफिक नियमाच्या सेंटिनल सिटीझन ॲप हे कशासाठी? ट्रॅफिक नियमाचं कोणीतरी म्हणजे उल्लंघन केलं तर त्यांचा काय करायचं? आपण फोटो काढायचा आणि ते पोलिसांना पाठवायचा. त्यामुळे ते काय करतात? त्यांच्यावर ॲक्शन घेतील. हे कुठं चालू झालं आहे? केरळमध्ये चालू झालं आहे. OTT प्लॅटफॉर्म यूज हा कुठला आहे? प्रसार भारती. ओके. पुढला क्वेश्चन. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत 2023 या आर्थिक वर्षात जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर किती आहे? बालकामधलं जे लिंग गुणोत्तर आहे 0 ते 6 पहिले किती होतं? 2011च्या जनगणनेनुसार हे 918 होतं. पण आता ह्या योजनेअंतर्गत 2024 इथं मोजलं आहे. तर ते आता 2 रेशो असतात. एक असतो 46 रेशो आणि दुसरा असतो 6 रेशो. तर 46 रेशोमध्ये आपण 0 ते 6 मोजतो. 2011ला तो होता. आणि करंट 23-24 हा 230 झाला. म्हणजे काय झालं? चांगली गोष्ट आहे ती आपल्यासाठी.
ॲव्हरेज 230 झालं आहे. एवढे आकडा लक्षात ठेवायचा. अलीकडे कोणी कुठला अन्नजन्य रोगांच्या राष्ट्रीय आणीबाणीसाठी फूड पॉयझनिंगसाठी कोणी केलेलं आहे? साऊथ आफ्रिका. बॅडमिंटन आणि क्रीडा उत्कृष्टतेसाठी PV सिंधू सेंटरची पायाभरणी कुठं चालू झालेली आहे? आंध्र प्रदेश. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नुकतीच ऊर्जावीर योजना कुठं चालू केलेली आहे? तर ऊर्जावीर योजना कुठं चालू झालेली आहे? विजयवाडामध्ये चालू झालेली आहे. इथं काय भेटणार? लोकांना एकतर रोजगार भेटणार, इलेक्ट्रिसिटी तयार होणार, जशी हे होते आपली त्यासारखेच कुठं कोणी मनोहरलाल खट्टर हे कुठले होते? हे पहिल्यांदा CM होते कुठले? हरियाणाचे. आता कोण आहेत? मिनिस्टर आहेत. कोणते? मिनिस्टर ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. ओके, पुढला ललन ठोको. अलीकडे दिवंगत प्रसिद्ध लोकनर्तक आणि पद्मश्री विजेते कनकराजू कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहेत? हे कोणतं होते? गुस्साडी डान्स होता त्यांचा. गुस्साडी डान्स होता, एवढंच लक्षात ठेवा. गुस्साडी. पुढला क्वेश्चन, अलीकडे जागतिक निसर्ग संवर्धन एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स यामध्ये किती आहे? 176 आहे. ओके.